श्री गजानन डेव्हलपर्स मांडा 12th मंथ आपण पाठवायचं लगेच. ऋतिक पाटील आणि त्याच्या सोबतीनं यासिन मोगल आपण पाहतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघाला देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. सुहास पवारचा पहिला शेंडू. हो क्या बात आहे. चांगली गोलंदाजी. ऋतिक पाटील स्ट्राइक एंडला ॲज अ बॅटर आपण पाहतोय. चेंज द गेम. वडवली संघाची रन मशीन. त्याच्या सोबतीनं यासिन मोगल बल्लाणीचा बायकर मॅन. ओ चांगला चेंडू होता. परफेक्टली यॉर्कर चेंडू होता. त्याला इथे मात्र सन्मान दिला. स्विच हिट करण्याचा मनसुबा आखला होता ऋतिक पाटीलनं देखील, परंतु इथे मात्र ही एक धाव धावफलकावरती जोडली जाते. सुहास पवारला आपण पाहतोय. संघाचा आयकॉन खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला आपण ऋतिक पाटीलला पाहतोय. आयकॉन खेळाडू श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघाचा. आणि नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्ट एक कॉन्टेस्ट आपण पाहतोय. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 आपण पाहतोय आणि ही दुसरी लढत. हो यासिनसाठी हा चेंडू मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला तिथे मात्र झेपलाय. कमालीचा झेल आणि फलंदाज होतोय फेल. यासिन मोगल शून्यावरती बाद. यस जे संघ खेळाडू आपण ऑप्शन मध्ये घेतले त्याच खेळाडूंना घेऊन आपण खेळायचं या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. ऋतिक पाटील आणि आता मात्र नवीन बॅटर मधाशात मध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रशांत कारभारीला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी राहिली. सुहास पवारची पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एक विकेट देखील त्याने प्रस्थापित केला. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू कुठेतरी स्विच हिट करण्याचा प्रयत्न प्रशांत कारभारीचा राहिला आणि त्याच्यावरती देखील आपण पाहिला तर हा डॉट चेंडू आला. इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. 50+ धावा बनवणं गरजेचं आहे. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर 51 धावा झाल्या होत्या. त्या 51 धावा सहजरित्या चेस देखील केल्या होत्या पियुष 11 संघाने, परंतु इथून मात्र 60 ते 65 धावा जरूर बनवाव्या लागतील. कारण की आता मात्र सकाळचं सत्र आपण पाहिलं तर डी फॅक्टर थोडंसं दूर झालं आणि आता मात्र नक्कीच तीक्ष्ण वातावरण पाहायला मिळतं आणि या तीक्ष्ण वातावरणामध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा याच देही याच डोळा आपण देखील अनुभवतोय. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 अहमदबाई कांबळे यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा. ओ पुनशा मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये सुहास पवार. आणखी एक विकेट. प्रशांत देखील शून्यावरती बाद.
विकेटची सातत्याने या ठिकाणी मात्र कामगिरी केली जाते. गोलंदाज सुहास पवारकडे ती शैली आहे, ती गुणवत्ता ठासून भरली आणि तिथे मात्र पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये त्याने देखील ते दाखवून दिलंय. 2 विकेट्स प्रस्थापित केले. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये केतन भाकरेला आपण आता मात्र पाहणार आहोत. ऋतिक पाटील नॉन स्ट्राईक एंडवरती आहे आणि नक्कीच त्याला कुठेतरी स्ट्राईक देणं गरजेचं होतं, परंतु सातत्याने स्ट्राईक एंडवरून मोठे फटके मारण्याचा प्रयत्न झाला बॅटर्सच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक आहे त्या अनुषंगाने पुन्हा स्वीशीट. ज्या खेळाडूने इथे मात्र पहिला चेंडू फेस केला त्याने स्वीशीटचा या ठिकाणी मात्र मनसुबा आखला, परंतु तो सक्सेसफुल ठरलाय केतन भाकरेचा आणि हा येतोय दमदार दणदणीत खणखणीत चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. श्री गजानन डेव्हलपर्स मांडा संघ नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती दीपक गीते बेवन या नावाने सुपरिचित आणि नक्कीच व्यावसायिक क्रिकेटमध्ये नक्कीच हे फार मोठं नाव आहे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र चांगली कामगिरी त्याला देखील करावी लागेल. परंतु समोर ऋतिक पाटील श्री गजानन डेव्हलपर्स मांडा संघाचा ॲज आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम चेंज द गेम वाढवली या संघाची रन मशीन. ऋतिक पाटील साठी या चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून देत असताना रेस फार मोठी होती. इथे मात्र क्षेत्ररक्षक येतात फेकी करतात, तत्पूर्वी मिळतील या 2 धावा. ऋतिक पाटीलकडे स्ट्रेंथ आहे, क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि इथे मात्र त्याला या सामन्याला आणि या मॅचला पुढे घेऊन जावं लागेल, कारण की पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स आल्या होत्या. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झाला होता, पॅटर्न बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. हा चेंडू देखील येतोय डॉट. दीपक गीते त्याच्या अगेन्स्ट ऋतिक पाटील. बेस्ट वर्सेस बेस्ट हे कॉन्टेस्ट मध्ये आतमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या 7 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. स्वीचिट आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. KPL चौकार. नक्कीच या स्पर्धेतील 87वा चौकार आहे. खरं तर चांगली गुणलेखकाची भूमिका नयन धुमाल आमच्या संवेद करतात. तंतोतंत माहिती त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. नामवंत गुणलेखक आहेत आणि खरं तर त्यांच्या सुवर्ण अक्षरांनी स्कोरबोर्ड सजवलं जातोय. वाईट दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट अर्थातच 11 रन्स 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत आणि दीपक गीतेला आपण पाहतोय चौकाराला. त्याच्यानंतर मात्र अतिरिक्तच्या स्वरूपाने ही 1 धाव धावफलकावरती जोडली गेली. इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडूला फेकून दिलाय. बॅक टू बॅक 2 इन अ रो. सीमारेषा पार दमदार स्ट्रोक चौकार. या फटक्यांसाठी त्याला ओळखलं जातं आणि ते इथे मात्र तो स्वतः सिद्ध करतो. मधाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 2 चौकार मारलेत. आणखी एक मोठा फटका. यावेळेस बॅक टू द बॉलर चेंडूला केलून काढलाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा पार. सलगचा 3रा चौकार.
संपन्न करत असताना मधाच्या आतमध्ये ऋतिक पाटीलला आपण पाहतोय आणि या स्पर्धेतील चौथा खेळाडू ठरतोय चौकारांची हॅट्रिक संपादित करणारा. क्या बात आहे. चांगली स्कोरिंग आमच्या संवेद नयनजी धुमाल करतायत आणि नक्कीच इथे मात्र ऋतिक पाटीलचा हा क्लास आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या चौकाराच्या मधीन आता मात्र वेगाने पुढे सरसावत असताना 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 20 धावा धावफलकावरती. ऋतिक पाटील त्याच्या सोबतीनं केतन भाकरे देखील त्याला साथ देतोय आणि दीपक गीते आता मात्र थोडस मागणं ठरतोय. सुरुवात दमदार राहिली होती परंतु बाक टू बाक 3 चौकार आले आणि आता मात्र हा अंतिम चेंडू षटकातील. हो आणखी एक तेज तरार चेंडू आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथे सज्ज असतील अगदी लॉंग ऑनला आणि तत्पूर्वी अंतिम चेंडूवरती सिंगल धावफलकावरती जोडल्या आणि एस पंच आमच्यापर्यंत निर्णय पोचवतील. काय घडले काय बिघडले मधाच्या आतमध्ये अंतिम चेंडूवरती. येस चेक केलं जाईल आमच्या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून की इथे मात्र यशांवरती चेंडू आदललाय तो हाताला लागून लागला की काय. नक्कीच हे फार मोठं कामगिरी असेल कारण की इथे मात्र विकेट्स ऋतिक पाटीलच्या त्या अनुषंगाने पंच देखील तटस्थ आहेत कारण की स्पर्धा देखील 4 कॅमेऱ्यांनी तब्बल चेक केली जाते. येस नॉट आउट असेल कारण की अगदी पॅन्टला लागून चेंडू लागला होता त्या अनुषंगाने इथे मात्र नॉट आउट असेल. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती पॅन्टला लागलाय सर. येस पॅन्टला लागला त्या अनुषंगाने पंचांचा निर्णय पोहोचतोय आमच्यापर्यंत. चेक केलं जाईल कुठल्याही संघावरती इथे अन्याय होणार नाही या गोष्टीची दखल आमचे टीव्ही अंपायर्स देखील घेत आहेत सातत्याने कारण की मानाची सन्मानाची स्पर्धा आहे आणि नक्कीच टीम GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून तब्बल 4 कॅमेराजनी स्पर्धा कव्हर केली जाते. अनुषंगाने प्रत्येक अँगल इथे मात्र चेक केला जातोय कारण की ही विकेट देखील तितकीच महत्त्वाची आहे. टीव्ही अंपायरचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. OUT फलंदाज असेल बाद आणि या सामन्याची गोल्डन विकेट्स प्रस्थापित केली जाते कारण की पहिला चेंडूवरती चौकारला होता आणि फलंदाज केतन भाकरे होतोय बाद. आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता EU11 संघाचे संघ मालक सागर गायकवाड थोडेसे नक्कीच खुश असतील कारण की ही विकेट झाली. त्यांच्या समवेत आपण पाहतोय समीर भोईर असतील आणि अनेक खेळाडू आपण पाहतोय नक्कीच या मॅचचा आनंद घेत आहेत. अनेक खेळाडू आज इन ॲक्शन मध्ये त्या अनुषंगाने त्यांची पाठीराखे देखील बहुसंख्येने इथे मात्र उपस्थित आहेत आणि स्पर्धा देखील तितकीच महत्त्वाची आहे. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र दाखल होतोय नौशाद अन्सारी. नौशादला आपण पाहतोय बॅटिंग लाईनअप आपण पाहायला विचार केला श्री गजानन डेव्हलपर्स मांडाचा तर खूप खोलवरती येणाऱ्या बॅटर्समध्ये सुजित पावशे असेल जयेश राजे असतील त्याबरोबरीनं आपण पाहिलं तर
भावेश कोट असेल, फहीम इद्रिसी असतील, शुभम पाटील आणि नक्कीच पवन भोईर आणि रोहित जाधव देखील चांगले खेळाडू नक्कीच अजूनही बॅटिंग लाईनअपमध्ये सज्ज असतील आणि त्या अनुषंगाने इथे मात्र सुरुवात तर दमदार करून दिली ऋतिक पाटीलला आणि त्या अनुषंगाने इथे मात्र चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही. सुहास पवार पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवरती, त्याच्या अगेन्स्ट नौशाद अन्सारी इथे मात्र सिंगल घेऊन ऋतिकला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न केला होता नौशादने, परंतु इथे मात्र स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. जी आपली नॅचरल गेम आहे, जो आपल्यामध्ये स्ट्रेंथ आहे, पॉवर आहे, ती इथे मात्र दाखवणं गरजेचं आहे. ओ बॅक टू बॅक सलगचा दुसरा चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे सुहास पवारने. एकंदरीत या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये संघाचा इकॉन खेळाडू आहे. कॅप्टन खुलची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बजावली जाते. आतापर्यंत धावा खर्च केल्यात 5, 2 विकेट्स महत्वाचे घेतलेत. धावसंख्या धावफलकावरती 20 रन्स ऑन दी बोर्ड, 20 वरती कॉन्स्टंट आहे, स्टेबल आहे. इथून धावांचा आलेख वाढवावा लागेल. श्री गजानन डेव्हलपर्सला हो आडव्या पाटण्या ऑन साइडला बैठक स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु सलगचा हा तिसरा चेंडू डॉट. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट पाहायला मिळत आहेत. हो चांगला स्ट्रोक, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी थोडीशी लेझी पाहायला मिळाली. ॲक्युरेट फेकी असती तर कदाचित इथे मात्र धोक्याची घंटा ऋतिक पाटील साठी वाजली असते, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 2 धावा धावफलकावरती, 2 धावेंच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 22-22. हो पुणेच्या आडव्या बॅटने ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न झाला. सातत्याने इथे मात्र चांगली गोलंदाजी सुहासच्या माध्यमातून पाहायला मिळते. या षटकामध्ये धावा आल्या नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या होत्या, 5, 2 विकेट्स घेतले होते. दुसऱ्या षटकामध्ये दीपक गीतेवरती आक्रमण झालं, 15 धावा आल्या आणि आता मात्र सुहास पवार पुन्हा एकदा कमबॅक करतोय. हो आणखी एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली सुहासच्या माध्यमातून. अंतिम चेंडू देखील येतोय डॉट. या षटकामध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या आणि सुहासने 5 चेंडू निर्धाव फेकलेत. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम श्री गजानन डेव्हलपर्स मांडा. येस 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती फक्त 22 आहेत, कारण की सुहास पवारची दमदार गोलंदाजी राहिली. 2 षटक त्याने हाताळलं, धावा खर्च केल्या, 7 महत्वाचे 2 विकेट्स देखील घेतले आणि आता मात्र 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मधाच्या आतमध्ये. ऋषभ गायकवाड आपल्याला पाहायला मिळेल, मॅन फ्रॉम तिसगाव. आणि आता मात्र त्याच्या अगेन्स्ट ऋतिक पाटीलला बऱ्याच वेळानं स्ट्राईक मिळाली, कारण की दुसऱ्या षटकामध्ये 3 चौकार त्याने मारले होते. आता स्ट्राईकवरती ऋतिक पाटील आणि आल्या आल्या स्विच हिट. क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे मात्र चेंडूला अडवलं जातोय. कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं. शेवटच्या मोमेंटला इथे मात्र चांगला गॅदर केला. असं वाटलं होतं की चेंडू रोशन संदेश सर सीमा बाहेर जाईल, परंतु शेवटच्या मोमेंटला क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलं आणि तिथे मात्र धावा मिळतील. त्यामुळे तब्बल 3 धावा, 1 धाव जरूर वाचवली बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षकाने. ॲक्शन रिप्लायमध्ये आपण पाहू शकता, नक्कीच अगदी बाहेर गेले, परंतु चेंडूला आतमध्ये त्याने ढकललं आणि तत्पूर्वी 1 धाव इथे मात्र आपल्या संघासाठी वाचवली. धावसंख्या 3 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 25. 25 धावा धावफलकावरती.
आता स्ट्राईक नौशाद अन्सारीकडे, ज्याने तब्बल नक्कीच 6 चेंडू फेस केलेत, 5 चेंडू डॉट खेळून काढलेत आणि नक्कीच हे 5 चेंडू इथे मात्र नक्कीच त्याला देखील भरून काढावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील. त्याच्या अगेन्स्ट ऋषभ गायकवाडला आपण पाहतोय. हो पुढेशा इथे मात्र चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्लॉक्सिप करण्याचा प्रयत्न झाला होता, लेग बायशी एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एकेका धावेसाठी आता मात्र संघर्ष करतोय नौशाद अन्सारी. 7 चेंडू त्याने खेळले, 2च धावा धावफलकावरती जोडल्यात. परंतु ऋतिक पाटीलचं कौतुक करावं लागेल, संघाचा आयकॉन खेळाडू येथे मात्र चांगली कामगिरी करतोय मधाच्या आतमध्ये. 4थं षटक प्रगती पथावर आहे आणि जास्तीत जास्त स्ट्राईक आता मात्र ऋतिक पाटीलला ठेवणं गरजेचं असेल, कारण की समोर नौशाद अन्सारीला इथे मात्र थोडंसं बॅकफुटला ढकलले गोलंदाजांनी. ओ फटका फसलाय, मिस टायमिंग आहे, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर, चेंडू फरार होतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. KPL चौकार. तब्बल कल्याण तालुका प्रीमियर लीग मधील हा 90वा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज ऋतिक पाटीलच्या बॅट मधून 22 वरती खेळतोय ऋतिक. 10 चेंडू फेस केलेत आतापर्यंत, इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. ओ आणखी एक बॅक टू द बॉलर, चेंडूला फेकून दिलाय. क्रिकेट मधील सर्वात सुरक्षित फटका, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमारेषा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार. इथे मात्र सलगचा हा दुसरा चौकार ऋतिकच्या बॅट मधून. हो आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत, चेस फार मोठे आहे, क्या बात आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण. जरूर इथे मात्र धावा वाचवल्यात, कारण की ऋतिक पाटील सहमत नाहीये तिसरीसाठी, कारण की विचार केला तर स्वतःवरती विश्वास त्याने दाखवलाय आणि चांगली फटकेबाजी देखील केली आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 36. 36 धावा धावफलकावरती आहेत आणि अंतिम चेंडू या षटकातील ऋतिक पाटील स्ट्राईक एंड वरती आहे. U11 संघाचे संघ मालक सागर गायकवाडला देखील आपण पाहतोय. ओ रायझिंग अँड सरप्राइझिंग, अंतिम चेंडू येतोय डॉट आणि इथे मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 36. 36 धावा.
पाचवं षटक आणि पाचव्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती शिवम राठोडला आपण पाहतोय. हो, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं. फॉलो थ्रो मध्ये स्वतः गोलंदाज शिवमने हा चेंडू अडवला आणि तत्पूर्वी एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाते. स्ट्राईक पुनश्च ऋतिक पाटीलला दिली जाते. ऋतिक पाटीलने सध्याच्या घडीला इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. 13 चेंडू फेस करत असताना 28 धावा धावफलकावरती जोडल्या. त्याच्यामध्ये तब्बल 5 चौकार त्याने या ठिकाणी मात्र धावफलकावरती जोडलेत. आणि आता मात्र या पाचव्या षटकामध्ये शिवम राठोडच्या अगेन्स्ट ऋतिक पाटील आपल्याला पाहायला मिळेल. ओ, इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली आहे शिवम राठोडची देखील. कमालीची गोलंदाजी, अप्रतिम कामगिरी आहे. TDPL मध्ये देखील आपण पाहिलं होतं शिवमला. चांगली गोलंदाजी नेहमीच करत आला आणि आता कल्याण तालुका प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओ, फुल टॉस चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोचतोय आणि इथे कमालीचा झेल, वेल जज. आणि इथे मात्र फलंदाज ऋतिक पाटील रन मशीन ऑफ चेंज द गेम वडवली. होतोय बाद. ऋतिक पाटीलने 90वा चौकार देखील मारला होता या स्पर्धेतील आणि 90वा विकेट देखील ठरतो या स्पर्धेतील. क्या बात आहे. चांगलं गुणलेखकाची भूमिका साकारत असताना आमच्या समवेत नयन धुमालला आपण पाहतोय. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र फहीम इद्रिसी येतोय. अंतिम चेंडू शिल्लक आहेत 9. नक्की ज्या इनिंग मधील 9 चेंडूंचा केला अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 37 आहे. 37 धावा आहेत. चांगली कामगिरी आपण पाहिलं तर ऋतिक पाटीलने केली आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त यासिन देखील बाद, प्रशांत देखील बाद, केतन भाकरे देखील बाद झाले. नौशादने नक्कीच इथे मात्र 8 चेंडूमध्ये 3 धावा बनवल्यात. आणि आता मात्र फहीम इद्रिसीला आपण पाहतो. ॲडव्या बॅटने ऑन साईडला एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र नौशाद अन्सारी धावबादच्या स्वरूपाने होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. पवन दाखल होतोय. पवन भोईरला आपण पाहतोय 7व्या क्रमांकावरती. शिवम राठोड देखील चांगली गोलंदाजी करतोय. ओ, शिवमचा हा तेज तरा चेंडू यष्टी रक्षकाने सोडलाय, कारण की वेग देखील प्रचंड वेगाने हा चेंडू हाताळला होता. आणि त्या अनुषंगाने यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहतोय जीतू शेलार मान फ्रॉम खंबालपाडा. आणि इथे मात्र एक धावफलकावरती 22च्या स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 39 वरती कॉन्स्टंट आहे. अंतिम चेंडू षटकातील गोलंदाज शिवम राठोड पुनश्च सज्जूल, त्याच्या अगेन्स्ट फहीम इद्रिसी. ओ, बॅक टू द बॉलर. चेंडूला खेळून काढले, परंतु क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मधून येत आहेत. फेकी करतील तत्पूर्वी मिळेल एक धाव. आणि अशा पद्धतीनं 5 षटकांचा खेळ होतोय समाप्त. आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 40 धावा.
ला आपण पाहिलं फहीमने 2 चेंडूवरती 2 धावा घेतल्यात आणि पवन भोईरने देखील 1 चेंडू फेस केला आणि त्या अनुषंगाने आता मात्र अंतिम 6 चेंडू आणि 6 चेंडूंसाठी गोलंदाजी ट्रॅकवरती दीपक गीतेला आपण पाहतोय बाय 1 ऑन द मार्क. हो दीपकचा हा चेंडू चांगला चेंडू होता. ऑफ ड्राईव्ह केल्या स्वीपर कव्हर मधून क्षेत्ररक्षक येतात. एक धाव घेतल्या आणि एकच धावेवरती समाधान मानावा लागेल कारण की फेकी देखील ॲक्युरेट. आता मात्र एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय मधाच्या आतमध्ये. श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघाला जगन नाना पाटील यांनी नक्कीच पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. श्री गजानन डेव्हलपर्स मांडा संघ. हो हा चेंडू सोडून दिला ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईडचा इशारा. धावा बॅटने येत नाहीत परंतु इथे मात्र अवांतरच्या स्वरूपाने ज्या धावा येत आहेत त्या धावा संजीवनी देण्याचं कार्य जरूर करतील श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघासाठी. अंतिम 5 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. ओ फटका दमदार आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. स्वीपर कव्हरला 1 धाव तर घेतल्या. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. सिंगल डबलने फारसा फरक पडणार नाहीये. युग 11 तिसगाव या संघाला इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील. चौकार आणि षटकारांनी डील करावी लागेल आणि या इनिंगमध्ये आपण पाहिलं नयन तर एकही षटकार आतापर्यंत आलेला नाहीये. फक्त ऋतिक पाटीलच्या बॅटमधून चौकार आपण पाहिले आणि केतन भाकरेने देखील 1 चौकार मारला होता. गॅप शॉट सिलेक्शन आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आले त्यांच्या अव्वाक्याच्या दूर. मिड विकेट बॉन्डी लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा पार. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार. So beautiful, so elegant, just looking like a wow. It's a maximum षटकार. षटकाराच्या प्रतीक्षेत मांडा संघ होता आणि आता मात्र षटकार अखेरीस पवनच्या बॅट मधून आला. पवन भोईर ऑन दी फायर. धावसंख्या आता मात्र 54 वरती जाऊन पोहोचते. हो आणखी एक चांगला स्ट्रोक आहे. इथे मिस्टामिंग पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि आता मात्र पवन भोईरच्या खेळीचा अंत. पवन बॅक टू द पविलियन. अंतिम एका चेंडूचा इथे मात्र खेळ शिल्लक आहे. इथे मात्र फायनल टच देतील का शेवटचा इथे मात्र टचअप देण्यासाठी सुजित पावशे येतो. 54 धावा आल्यात. षटकाराला तर 60 बनतील. डॉटला तर 54 राहतील परंतु इथे मात्र नक्कीच कमबॅक करून दिला. मी तर म्हणेन पवन भोईरने 1 चौकार 1 षटकार मारला. ज्या 10 धावा आल्या अंतिम चेंडूवरती त्या 10 धावा चांगल्या कार्याच्या ठरल्या. ओ फटका दमदार आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक येतात दूरवरून. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती अब तक 56 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी 57 धावेंची आवश्यकता असेल युग 11 तिसगाव या संघाला.
आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे टीम श्री गजानन डेव्हलपर्स मांडा संघ आणि सलामीची जोडी देखील U11 तिसगाव संघ आपण पाठवायचे आणि नक्कीच जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 57 धावेंची आवश्यकता असेल आणि या 57 धावा चेस होतील की डिपेंड होतील हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूयात आमचे साथी समालोचक मित्र आमचे अत्यंत जवळचे मित्र यंग अँड टॅलेंटेड समालोचक व्हॉइस ऑफ घारिवले डोंबिवलीचा घोडाबाज रोशनजी संते सरांना ऐकूयात खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये धन्यवाद.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संदेश वाल्मिकी सज्ज होतो आहे. अटाली वडवलीचा हा गोलंदाज आहे आणि मांडा या टीमकडून तो KTPL खेळतो आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. 57 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. युग 11 तिसगाव या टीमला बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका. आउटफील्ड फास्ट आहे. डीपमधून फिल्डर येतील कव्हर पॉइंटला. चांगली फिल्डिंग सुजित पावशे करतायत. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. या 2 धावांनी स्वतःचं आणि संघाचं खातं खोलतो आहे जितू शेलार. हे नाव खूप मोठं आहे. डोंबिवली प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक देखील आहेत जितू शेलार. सिक्सर किंग आहे. धावसंख्या आहे 2. अतिरिक्त बाउन्स, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय. फर्स्ट बाउन्सर. धावसंख्या स्थिर आहे. 2 धावा धावफलकावरती. 6 षटकांमध्ये 57 बनवायचे आहेत. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताय संदेश वाल्मिकी आणि चांगला चेंडू आपण पाहिलाय. शॉट ऑफ गुडलेनचा वापर करण्याचा प्रयत्न. अतिरिक्त बाउन्स मिळालं. हाफ ट्रॅकर आहे चेंडू. सोडून दिलं होतं नक्कीच बॅट्समन जितू शेलारने. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 2. यावीस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. झेलची शक्यता. विकेटचं पतन. सुरेख झेल पकडलाय. नौशादने फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. जितू शेलार. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती. चांगला चेंडू आहे. सुरेख लाईन लेंथ आपण पाहिली आहे. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 धावा धावफलकावरती आहेत. जमाल आहे स्ट्रायकिंगला. जमाल शेख पुन्हा एकदा. क्या बात आहे. संदेश वाल्मिकी गोलंदाजी खूप चांगली करतायत. या पहिल्या षटकामध्ये 57 धावा डिफेंड करायच्या आहेत या मॅचमध्ये श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमला. आणि षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडू फेकलेत या षटकामध्ये. अवघ्या 2 धावा आणि 1 विकेट देखील मिळवली आहे संदेश वाल्मिकीने. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. जमाल शेख ऑन स्ट्राइक. स्विच इट. इनफिल्डच्या वरून सीमारेषेच्या बाहेर.
पंचांचा इशारा येतोय. सीमा पार हा येतोय चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 6. 5 षटकांचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 51 या मॅच मध्ये युग 11 तिसगाव या टीमला. पंच 1 मिनिट सामना थांबवा आणि जयेश राजे आपण व्यासपीठावरती या. खेळाडू तुम्ही घेतलेले आहेत स्क्वॉडमध्ये, तेच खेळाडू खेळतील. काल देखील एक गोंधळ झालेला आहे, त्यामुळे नक्कीच आयोजकांनी हा निर्णय घेतलेला आहे. काल जे खेळलेत ना तेच खेळतील. काल म्हणजे तुम्ही जे ऑप्शनमध्ये घेतलेले आहेत ना 15 तेच खेळतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. काल देखील असा एक खेळाडू आढळला, त्यामुळे ऑब्जेक्शन आलेला आहे. त्यामुळे आयोजकांना भरपूर त्रास होतोय त्या गोष्टीचा, त्यामुळे विनंती असेल. चला सामना आपण सुरू करायचा आहे. हॅलो.
नक्कीच सर्व संघांना ही सूचना असणार आहे जे आपण ऑप्शनमध्ये घेतलेले आहेत तेच खेळाडू घेऊन आपल्याला खेळायचं आहे. त्यामुळे आपण 15चा स्क्वॉड ठेवला आहे. जर तुमचे 1-2 खेळाडू नसतील तरी देखील तुम्ही स्पर्धा खेळू शकता. त्यासाठीच 15चा स्क्वॉड आपण ठेवलेला आहे. निरंजन सर. ऋतिक पाटील गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. 5 षटकांमध्ये 51 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅचमध्ये युग 11 तिसगाव या संघाला. डान्सिंग डाऊन द विकेट. लॉफ केला, चेंडूला पाठवला लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. संघ इन ऍक्शन मध्ये आहे. दुसऱ्या बाजूला सागर गायकवाड यांचा संघ. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर डीप राहतोय आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू येत आहेत डॉट. धावसंख्या आहे 12. 57 धावा बनवायच्या आहेत 6 षटकांमध्ये. नेक्स्ट मॅच असेल विनर विनर. या 2 टीममध्ये पियुष 11 म्हारळ विपक्ष जो संघ जिंकेल त्या 2 संघांमध्ये सामना असेल. यावेळी चांगला चेंडू आहे. हा देखील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. निरंजन सावंत सर आणि जहीर खान सर हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय. नक्कीच या सामन्यासाठी सामना क्रमांक 2 सुरू आहे आजच्या या दिवसामधील. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2. अहमदभाई कांबळे, अशरफभाई शेख, फिरोजभाई शेख यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेचं आयोजन. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक, दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आणि चौथ्या क्रमांकासाठी 25,000 रुपयांचं पारितोषिक अहमदभाई कांबळे साहेबांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक अरसलान शेख, जिशान अहमद आणि तौसिफभाई शेख यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि इमर्जिंग प्लेअरसाठी देखील LED TV आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी इलेक्ट्रिक स्कूटी आहे. आणि हे पारितोषिक लाभलेले आहेत सौभाग्यवती कांचनताई कुलकर्णी मॅडम यांच्या माध्यमातून. खूप चांगला ड्रेस कोड आपण पाहतोय. श्री साई स्पोर्ट्स किट पार्टनर आहेत या स्पर्धेचे. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. मीडिया पार्टनर आपण पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. धावसंख्या आहे 15. चांगलं कमबॅक ऋतिक पाटीलने केलंय. आयकॉन आहे या संघाचा. जगन्नाना पाटील देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली झाली या मॅचमध्ये. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे युग 11 तिसगाव या संघाला. सागर गायकवाड यांचा हा संघ आपण पाहतो. युग 11 तिसगाव.
पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. जमाल शेख काय करतात हा देखील प्रश्न पडलाय. डॉट बॉल आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. 24 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 41 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये युग 11 तिसगाव या टीमला. विनंती असेल ऋतिक पाटीलला सामना स्पीडअप करायचा आहे. 24 चेंडू आणि बनवायच्या धावा 41 या मॅचमध्ये युग 11 तिसगाव या टीमला. यापुढील सामने 5 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. संदेश वाल्मिकी येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. ज्या संदेशने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या त्याच संदेशवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय. आणि स्ट्राईक एंडला बॅट्समन आहेत ऋषभ गायकवाड ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. हाफ ट्रॅकर हा चेंडू आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या दोन टीम मध्ये. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2. अहमदभाई कांबळे, फिरोजभाई शेख, अरमभाई शेख यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. आजचा हा तिसरा दिवस आणि सामना क्रमांक हा दुसरा सुरू आहे. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न. मिस्टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि हा झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. मिळतील्या चेंडूवरती एकूण 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती. 20. झेलला ड्रॉप झालाय. या चुका टाळाव्या लागतील कारण की 57 धावा डिफेंड करायच्या आहेत 6 षटकांमध्ये. ऋषभ गायकवाडला मिळते हे जीवनदान. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. युग 11 तिसगाव या टीमचे आयकॉन सुहास पवार आहेत. जमाल शेख ऑन स्ट्राईक. एक चौकार आलाय जमाल शेखच्या बॅटमधून. मिस्टायमिंग आहे. फिल्डर जज करतायत आणि हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. जमाल शेख बॅक टू द पवेलियन.
तन्मय येत आहेत नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी. विकेट मिळवली आहे संदेश वाल्मिकीने या षटकामध्ये. क्या बात आहे, अप्पर कट करतायत परंतु क्षेत्ररक्षक आहेत. कव्हर पॉइंटला हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. बॅक टू बॅक हा दुसरा धक्का. फलंदाज तन्मय बॅक टू द पवेलियन. श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमने 57 धावा डिफेंड करायचे आहेत. हॅट्रिक बॉल. चौथी हॅट्रिक होईल का? याआधी आपण 3 हॅट्रिक पाहिलेले आहेत या कल्याण तालुका प्रीमियर लीग मध्ये. हॅट्रिक बॉल आणि क्लीन बोल्ड. ही चौथी हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज संदेश वाल्मिकी. टाळ्या होऊन जाऊ द्या. कल्याण तालुका प्रीमियर लीग मधील ही चौथी हॅट्रिक. पहिली हॅट्रिक आपण पाहिली होती ओव्हिलियन पडलेगाव या टीमचे गोलंदाज निखिलने 5 विकेट देखील घेतले होते त्या षटकामध्ये. दुसरी हॅट्रिक आपण काल पाहिली शिवांश पुष्कर 11 या टीम कडून स्वयं खाडेने. आणि तिसरी हॅट्रिक देखील आपण पाहिली शिवांश एके स्पोर्ट्स या टीम कडून अनिकेत पाटीलने. आणि ही चौथी हॅट्रिक आपण पाहतोय संदेश वाल्मिकी श्री गजानन डेव्हलपर्स मांडा. सुहास पवार येत आहेत. आयकॉन टीमचे कॅप्टन आपण पाहतोय सुहास पवार येतोय बॅटिंग करण्यासाठी. फक्त दिशा दिली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता जयेश राजे यांचा आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. ऋषभ गायकवाड आणि सुहास पवारला इथून एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल या मॅचमध्ये. कारण की 57 धावा बनवायच्या आहेत. चेस करणं थोडंसं अवघड जात आहे. आतापर्यंत या लीगमधील हा 11वा सामना सुरू आहे. फक्त 2च संघ ज्यांनी चेस करून सामने जिंकलेले आहेत. कालच्या दिवसामध्ये एके स्पोर्ट्स शिवांश पुष्कर 11 या टीमला पाहिलं आणि आजच्या दिवसामध्ये पियुष 11 म्हारळ या टीमने सामना चेस करून जिंकला होता. 11 तिसगाव नक्कीच घेतलेले आहेत. कालच्या दिवसामध्ये निखिलला आपण पाहिलं होतं ज्याने एका षटकामध्ये 5 विकेट घेतले आणि या मॅचमध्ये संदेश वाल्मिकीने 2 षटका हाताळली 5 विकेट घेतले आणि फक्त 11 धावा खर्च केल्या. प्रशांत कारभारीने अप्रतिम झेल पकडला. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती आहे. शिवम राठोड येतोय बॅटिंग करण्यासाठी.
गतवर्षी टिटवाला धमाका लीग ही स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज होते शिवम राठोड. अठरा चेंडू शिल्लक आहेत, 36 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. सामना बॅलन्स झालाय कारण की मांडा टीम कडून गोलंदाजी खूप चांगली होती आहे. जगन्नाना पाटील पुरस्कृत हा संघ श्री गजानन डेव्हलपर्स मांडा त्यांना फाईट करतोय. सागर गायकवाड पुरस्कृत युग 11 तिसगाव कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 सुरू आहे. ऐतिहासिक या सुभाष मैदानावरती. ऐतिहासिक हे मैदान आहे, ऐतिहासिक ही स्पर्धा आहे. अहमदभाई कांबळे, फिरोजभाई शेख आणि अरमभाई शेख यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. कांचनताई कुलकर्णी यांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी आहे. कल्याण डोंबिवली महिला अध्यक्ष आहेत काँग्रेस पार्टीच्या कांचनताई कुलकर्णी आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय टी शर्ट सौजन्य देखील आहेत, ड्रेस कोड, त्यानंतर 4 LED TV आणि एक इलेक्ट्रिक स्कूटी देखील आहे. ऋतिक पाटील येत आहेत या चौथ्या षटकामध्ये. अठरा बॉल 36 बनवायचे आहे सुहास पवारला. चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. आयकॉन वर्सेस आयकॉन हे बॅटल आपण पाहू शकाल. ऋतिक पाटील वर्सेस सुहास पवार, बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिला चेंडू अतिरिक्त वळण घेतले या चेंडूने आणि तेच पाहिलं पंचांनी. वाईट बॉलचा इशारा येतो धावसंख्या आपण पाहू शकाल. एकने पुढे जाईल 22 धावा धावफलकावरती. ॲक्शन रिप्ले आपण पाहतो नक्कीच आपल्या TV स्क्रीनवरती. चेंडूने भरपूर वळण घेतलं आणि वाईट बॉलचा इशारा येतो आहे. धावसंख्या आहे 22 धावा. 35ची गरज आहे या मॅचमध्ये. 18 चेंडू शिल्लक, 35 धावा बनवायच्या आहेत. आणि क्लीन बोल्ट, यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गोल. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवरती लाईन पूर्णपणे मिस केली आणि थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय आणि सुहास पवारची ही गोल्डन विकेट मिळवली आहे. एक जल्लोष आपण पाहू शकाल श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीम मध्ये, कारण की त्यांना माहिती आहे सुहास पवारच्या विकेटचं महत्त्व. फलंदाज झाल्या बाद. तांबडी चांबडी ही चमकते. संदीप गुप्ता न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. 6 बाद 22 ही धावसंख्या आहे. विकेट मिळवली ऋतिक पाटीलने या षटकामध्ये. सुहास पवारला बाद केलाय. हाफ ट्रॅकर ऑन साइडला फोर्सिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि सीमा रेषे लगत हा झेल पकडलेला आहे नौशादने. फलंदाज झाल्या बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय या मॅच मध्ये आहे. युग 11
विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज ऋतिक पाटील. या आधीच्या षटकामध्ये आपण पाहिलं संदेश वाल्मिकीने हॅट्रिक नोंदवली. कल्याण तालुका प्रीमियर लीग मधील चौथी हॅट्रिक, 5वी हॅट्रिक पूर्ण करेल का गोलंदाज ऋतिक पाटील. ऋतिक पाटील ऑन अ हॅट्रिक. न्यू बॅट्समन हरेश भोईर येत आहेत. विस्फोटक फलंदाज आहे. हॅट्रिक बॉल. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतायत आणि फिल्डिंग गलीमध्ये पवनने खूप चांगली केली आहे. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. बॅकअपसाठी अविनाश येत आहेत. धावसंख्या एकने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 34 या मॅच मध्ये. शिवम राठोड हे देखील एक खूप मोठं नाव आहे. शिवम राठोडला चांगला खेळ करावा लागेल. गुणवत्ता ठासून भरली आहे. क्षमता आहे आणि ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल या मॅच मध्ये शिवम राठोडला. फुलर लेनचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करतात. डीप मध्ये काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक येत आहेत फार वेगाने. चेंडूवरती नौशाद सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे या टीमचा. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती. 14 चेंडू शिल्लक आहेत. 33 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. ऋतिक पाटीलने इम्प्रेस केलंय. या षटकामध्ये 2 विकेट मिळवलेत. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतायत. इनफिल्डच्या वरून खेळतायत. अविनाश कालन. नक्कीच शर्यत लागली होती चेंडू आणि फिल्डरमध्ये. ती शर्यत फिल्डरने जिंकलेली आहे. मिल्टीला चेंडूवरती पुन्हा 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 26. 31 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 13 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 31ची गरज. निरंजन सावंत सर आणि जहीर खान सर हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय या सामन्यासाठी आहेत. ऑन साइडला बिग हिट इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मानेरे गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 25. गोलंदाज आहेत. फहीम इद्रिसी येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. बारा चेंडू 25 बनवायचे आहे. शिवम राठोड आणि हरेश भोईर ही विस्फोटक जोडी आहे. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. 9व्या क्रमांकावरती आलेत हरेश भोईर. त्यांनी एक षटकार लगावलाय. पौशेपाडा गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय प्रवीणदादा भोईर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. परफेक्ट यॉर्कर फिंगर अप. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. 8वा फलंदाज गमावलाय. युग 11 तिसगाव या टीमने. शिवम राठोड बॅक टू द पवेलियन.
दीपक गीते येत आहेत. बेवन या नावाने सुपरिचित आहेत महाराष्ट्र पोलीस. दीपक गीते येतोय बॅटिंग करण्यासाठी 10व्या क्रमांकावरती. 8 बाद 32 ही धावसंख्या आहे. 11 चेंडू शिल्लक, 25 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. चला, पियुष 11 म्हारळ या टीमचे कॅप्टन. टॉससाठी आपण येऊन थांबायचं आहे. प्रचंड वेग आहे आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. मिनिट अवांतर धावसंख्या एकने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. दीपक गीते आणि हरेश भोईर ही जोडी आहे. 11 चेंडू आणि 24 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. संघ अडचणीमध्ये सापडला युग 11 तिसगाव संघ. हाफ ट्रॅकर, शॉर्ट आर्म पुल, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. खासियत आहे दीपक गीतेची. हा षटकार आलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 39. 10 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. सॉफ्ट हँड खेळला, ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक आहेत, धावबाती संधी आणि पाहावं लागेल काय घडलंय. विकेटचं बदन, फलंदाज झालाय बाद. ही गोल्डन विकेट मिळवली आहे. ज्या हरेश भोईरने षटकार लगावला होता तोच हरेश भोईर आपण पाहतोय. धावबादच्या स्वरूपात झालाय बाद. आणि महत्वाची गोष्ट, आता मात्र शेवटची जोडी मैदानावरती असेल, कारण की 9 विकेट गमावलेत युग 11 तिसगाव या संघाने. इम्पॅक्ट प्लेयर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. अर्जुन मॅन फ्रॉम चिंचपाडा. अर्जुन म्हात्रे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. बॅकपुला गेले, स्क्वेअर कट करताय संदेश वाल्मिकी. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमा पार. हा येतोय चौकार. दीपक गीतेच्या बॅटमधून. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना युग 11 तिसगाव संघ फाईट देतो या मॅच मध्ये. 8 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 14 युग 11 तिसगाव या संघाला. आठ चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. फहीम इद्रिसी गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राइक इनला फलंदाज दीपक गीते बेवन ऑन स्ट्राइक. आणि क्लीन बॉल,
सामना झालाय फिनिश. युग 11 तिसगाव संघ ऑल आउट होतोय आणि सामना जिंकलेला आहे जगन्नाना पाटील पुरस्कृत श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघाने. अभिनंदन मांडा संघाचं, अभिनंदन जगन्नाना पाटील, अभिनंदन जयेश राजे, ऋतिक पाटील अँड कंपनी, अभिनंदन सर्वांचं. सुजित पावशे अभिनंदन. संदेश वाल्मिकी 5 विकेट हॉल पूर्ण केले आणि टोटल आपण पाहिले तर 101 विकेट